तर सर्वप्रथम मी सर्वांचे राममेथी अमरावतीच्या वतीने स्वागत करते. आपल्या 2 दिवसीय प्रशिक्षणामध्ये सर्व पार्टिसिपंटचे आणि व्याख्यात्याचे स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. आणि त्यासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून संतोष चव्हाण सर लाभलेले आहे आणि ते आज आपल्याला त्यांचा विषय घेणार आहे, शेतावरील सूक्ष्म जीव व जैविक निर्मितीचे तंत्रज्ञान. तर मी सर आपले पीपीटी शेअर करते सर आणि आपल्याला विनंती करते की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. शेतबागावर जे काही सूक्ष्मजीव किंवा जैविक अर्क निर्मितीचे जे काही तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये कसे बनवायची याच्यासाठी हे तंत्रज्ञान आपण केले. आणि तंत्रज्ञानासाठी बांधवांची संकल्पना आहे, त्याच्यासाठी एक बळीराजामध्ये आर्टिकल लिहिलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेत बांधावरील प्रयोगशाळेचे ट्रेनिंग सेंटर आपण उभारलेले आहेत. आणि सगळ्यात पहिलं जे काही ट्रेनिंग सेंटर आहे ते पुण्यामध्ये आपण चोंदे फार्म मध्ये, जे हवेली तालुक्यामध्ये आहे, तिथे सुरुवात करण्यात आली. दुसरी प्रयोगशाळा ही आपण श्री राहुल भाऊ रसाळ यांच्या निगोजा गावामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण दुसरी प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतर त्याच दिवशी आपण वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये शेत बांधावर प्रयोगशाळा चालू केली. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काही प्रोत्साहन आहे, कृषी विभाग असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं प्रशासन असेल, यांच्याकडनं प्रत्येक वेळेस सपोर्ट मिळाला. आणि वाशिम जिल्ह्याचे जे आदरणीय जिल्हाधिकारी आधी होते, ऋषिकेश मोडक सर, त्यांना आधी ह्या गोष्टीची कल्पना देण्यात आली होती. आणि शेत बांधावर प्रयोगशाळा कशी असावी याबद्दल सरांशी चर्चा करून जय किसान गटाच्या माध्यमातून आम्ही प्रयोगशाळा सुरू केल्यात. त्यानंतर आता आदरणीय श्री तोटावार सर, जे वाशिम जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आहेत आणि उपसंचालक अमरावती कृषी विभाग, यांनी सुद्धा शेतकरी बांधवांची जी वाशिम मधील लॅब आहे त्याला सदिच्छा भेट दिली. आणि त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून याला प्रोत्साहन दिलेलं आहे. किंवा आता रिसेंटली दिलीप झेंडे सर व श्री सप्रे सर यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळेला पुण्यामधील चोंदे फार्म मध्ये भेट देऊन याला आपण वेगवेगळ्या स्तरावर चांगल्या पद्धतीने नेऊ शकतो, यासाठी सुद्धा सरांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता जे वाशिम जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत, आदरणीय श्री षण्मुगराजन सर, यांनी सुद्धा बांधावरील प्रयोगशाळा तसेच त्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या शेती रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा सरांनी बघितल्या. आणि आता महाराष्ट्रामध्ये आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर सर यांनी सीताई नॉलेज सेंटर उभारण्याचं काम सुरू आहे. आणि त्या नॉलेज सेंटरच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 40 वेगवेगळ्या गावांमध्ये शेत बांधावरील प्रयोगशाळेचं नियोजन करायचं आहे. आणि आपणा सगळ्यांना आदरणीय वसुधाताई सरदार, ज्यांना सेंद्रिय कृषी भूषण हे मिळालेलं आहे, आदरणीय ताई व पारगाव येथील शेती विषयातील ज्या काही तज्ज्ञ महिला आहेत, ह्या सगळ्या महिलांनी ह्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये पहिली कार्यशाळा केली आणि त्यांना सर्वप्रथम ते ट्रेनिंग देण्यात आलं. आणि आज त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या पारगाव येथे स्वतःच्या बांधावर वेगवेगळ्या प्रकारची खतं आणि औषधं हे बनवतायत. ऍक्च्युली हे बेसिकली आपल्याला शेत बांधावरच खतं औषधं का बनवायची आहेत आणि सूक्ष्मजीव व जैविक अर्क
याचं काय महत्व आहे हे आजच्या टॉपिकमध्ये मी घेणार आहे आणि ऍक्च्युअल शेत बांधावरच्या प्रयोगशाळेमध्ये आपण काय काय खतं आणि औषधं बनवली आहेत हे पुढच्या म्हणजे उद्याच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. माझा आवाज येतोय ना मॅडम? हॅलो 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 हॅलो, येतोय सर, आवाज येतोय. आवाज क्लिअर आहे ना? हो हो सर, हो. थोडस पीपीटी आता शेअर करावी लागेल कारण थोडं टेक्निकल पार्ट आहे. हो सर. तिथनं करता येईल ना? हो सर, आम्हाला सांगा, तुम्ही चालू करा. करू का चालू? हो हो. जमिनीची जैवविविधताची जी स्लाइड आहे त्या स्लाइड वर जायचंय. हो सर. आणखीन खाली आणखीन खाली आणखीन ही सर. हो हीच थँक्यू. तर आज आपण जर बघितलं तर शेत जमिनीच्या ज्या काही जैवविविधता आहेत तर त्या बाबतीत आपण जर बघितलं ह्या पुढील जगाच्या नकाशामध्ये तर साऊथ अमेरिका असेल किंवा साऊथ आफ्रिका असेल हे खरंच खूप नशीबवान आहेत. पण भारत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ह्या बाबतीत नशीबवान आहे की जैवविविधता ही भारतामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि हे निसर्गतः भारताला लाभलेलं आहे. पण काही शेतीमधील वेगवेगळ्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे व वातावरणातील बदलामुळे ही जमिनीची जी जैवविविधता आहे ही धोक्यात येत आहे. ऍक्च्युली माझ्या प्रेझेंटेशनच्या स्लाइडमध्ये प्रत्येक स्लाइडच्या खाली एक रेफरन्स म्हणून लिंक टाकलेली आहे. तर त्या रिसर्च पेपर मधनच हा संपूर्ण डाटा घेतलेला आहे आणि जवळपास म्हणजे जेवढे पण रेफरन्सेस आहेत हे जे काही इंटरनॅशनल मान्यता असलेले जे काही जर्नल्स आहेत आणि आपणा सगळ्यांना माहिती आहे की नेचर पब्लिकेशन हे सगळ्यात उच्च पब्लिकेशन मानलं जातं. अशा पब्लिकेशन्स मधनच तो डाटा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं हा जो काही डाटा मी आता प्रेझेंट करतोय हा ऑथेंटिक आहे आणि याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला प्रेझेंटेशन नंतर या लिंकवर क्लिक केलं तर हा संपूर्ण डाटा प्रत्येक जण बघू पण शकेल. आजची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा थोडासा मी आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली हे जे काही पब्लिकेशन आहे याच्यामध्ये सन 2000 मध्ये म्हणजे जवळपास आज 21 वर्ष आधी जगातील 15 वेगवेगळ्या प्रमुख ज्या नद्या आहेत त्यामध्ये भारतातील गंगा नदी सुद्धा ह्या सगळ्या नद्याचं पाणी तपासण्यात आलं आणि पाण्यातील प्रदूषणाची पातळी आणि स्पेसिफिकली त्यांनी पाण्यामधलं इनऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणजे आपण जे काही युरिया देतोय किंवा अमोनियम सल्फेट देतोय हे सगळं लिच आउट होऊन जमिनीतनं नद्यांपर्यंत पोहोचतं आणि नद्याची प्रदूषणची पातळी ही तपासण्यात आली आणि ह्याच्यामध्ये असं झालं की नायट्रोजनची जी लेवल ही 1 ppm पेक्षा कमी पाहिजे. तर तीच लेवल सर स्लाइड चेंज करा. सर स्लाइड प्लीज चेंज करा. हॅलो हा त्यानंतरची स्लाइड नेक्स्ट. हा जर आपण या स्लाइड मध्ये बघितलं तर गंगा नदीच्या पाण्यातील जी प्रदूषणाची पातळी आहे ती 3.79 झालेली होती आजच्या 20 वर्ष आधी आणि पाण्यामधल्या नायट्रोजनचं कमाल प्रमाण जी मान्यता आहे ती 1 ppm पेक्षा कमी आहे. म्हणजे 20 वर्ष आधीच नायट्रोजनची जी लेवल आहे ही पाण्यामधली 4 पटींनी जास्त होती. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि पाण्यामध्येच नायट्रोजन जास्त होतं तरीही हा पुढचा जो डाटा आहे हा FAO जे फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन या साईटवर उपलब्ध आहे. एवढं नायट्रोजन असून आपण 2002 पासून भारतामध्ये जो नायट्रोजनचा वापर आहे म्हणजे 10.5 दशलक्ष टनापासून ते 17 दशलक्ष टनापर्यंत आपण वाढवलेला आहे. म्हणजे नायट्रोजनचा वापर हा अतिरेक झाला आणि जशी भारतामध्ये परिस्थिती होती
तसंच जगभरामध्ये सुद्धा रासायनिक नायट्रोजन म्हणजे नत्राचा जो काही वापर आहे हा सुद्धा जागतिक स्तरावर सुद्धा वाढला आणि त्याच्यामुळं जे वेगवेगळ्या नद्यांमध्ये नत्राचं प्रमाण जे वाढलं त्याचं कारण हे एक आहे. आणि आजच्या एक म्हणजे मागच्या वर्षी 2020 मध्ये म्हणजे आता मी जो डाटा दाखविला तो 20 वर्ष आधीचा होता. पण मागच्या वर्षी एक पब्लिकेशन असं आलं की ह्याच गंगा नदीचं कानपूर जवळील काही ठिकाणचं पाणी तपासण्यात आलं आणि त्या पाण्याची पातळी म्हणजे आता ऍक्च्युली आता असं म्हटलं आलंय त्या पब्लिकेशन मध्ये की हे पाणी शेतीला जरी वापरायचं असेल तर त्याला प्रोसेस करावं लागेल, त्याला प्रक्रिया करावं लागेल आणि त्यानंतरच हे पाणी शेतीसाठी योग्य ठरू शकतं. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. म्हणजे पाण्याची पातळी किंवा पाण्याची जी क्वालिटी आहे आणि त्याच्यातलं जे प्रदूषणाची पातळी आहे ही फारच विचार करण्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना निर्माण झालेली आहे की 20 वर्षाआधी ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. पण आज 20 वर्षानंतर या शेतीमधील केमिकल फर्टिलायझरच्या अतिरेकमुळं आज पाण्याची पातळी इतकी खालावली आहे की गंगा नदीसारख्या पाणी म्हणजे त्या नदीचं पाणी आपल्याला प्रोसेस करूनच द्यावं लागेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जसं आता मी नायट्रोजनच्या बाबतीत जो डाटा मांडला तसंच आपण जर आज बघितलं वेगवेगळी जी शहरं आहेत, एक पशुपालन ही खूप मोठी इंडस्ट्री आहे किंवा वेगवेगळे जे काही उद्योग वेगवेगळ्या शहरांमध्ये चालतात, त्याचा जो काही डिस्चार्ज आहे, हा डिस्चार्ज वेगवेगळ्या नद्यांमध्ये सोडला जातो. आणि जर आपण बघितलं की पाण्यातली डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे बीओडी लेवल ही जनरली 5 पीपीएम पेक्षा कमी असायला पाहिजेत आणि भारतातील काही नद्यांची ती जी लेवल आहे ही 20 पर्यंत पोहोचली आहेत आणि काही तुरळक ठिकाणी ही बीओडीची जी लेवल आहे ही 30 पेक्षा सुद्धा जास्त आहे आणि अशा ह्या अडचणींमुळे आज शेत जमीन ही धोक्यात येत आहे. जर नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर 1972 ते 2017 50 वर्ष वेगवेगळ्या नद्या ज्या जगामधल्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांचं त्या पाण्यामधील हेवी मेटलचं प्रमाण तपासण्यात आलं. जर आपण इकडे बघितलं तर 1970 ला जस्ट एक एक्झाम्पल म्हणून की कॅडमियम जे हे हेवी मेटल आहे त्याची लेवल 0.8 अशी होती 1970 मध्ये. पण तीच लेवल 2010 मध्ये 25.33 पर्यंत पोहोचली. म्हणजे जवळपास 25 पटीने हे काही हेवी मेटल्स आहेत त्याचं प्रमाण वाढलं. आणि जर आपण WHO किंवा US एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी याचा जर यांचे जर स्टँडर्ड्स आपण बघितले तर त्यांचं म्हणणं आहे की कॅडमियमची लेवल ही 3 पीपीएम पेक्षा जास्त नसायला पाहिजेत आणि ती आज 25 पर्यंत गेलेली आहे. जर नद्यामध्ये एवढ्या पद्धतीत जर हेवी मेटल्स असतील तर ते हेवी मेटल आपण काढायचं कसं आणि हा जागतिक प्रश्न आहे आणि आपण जे आज कॅन्सर सारख्या आजाराला आपण बघतोय तर कॅडमियम हा कॅन्सरला सुद्धा खूप म्हणजे कॅडमियम मुळे कॅन्सर होतो असे बरेचसे दाखले आपल्याला मिळू शकतात. आणि आधी जसं मी म्हटलं की नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. म्हणजे आधी जसं मी म्हटलं की नायट्रोजनची जी लेवल आहे किंवा जे काही क्षाराची जी लेवल आहे ती नद्यांच्या पाण्यामध्ये वाढते आणि आज जर आपण कुठलंही पाणी तपासलं मग ते विहिरीचं असो, बोरचं असो किंवा नदीचं असो तर हे क्षारयुक्त पाणी झालेलं आहे आणि जो काही TDS आहे हा TDS 1000 पीपीएम पेक्षा जास्त वाढलेला आहे आणि असं पाणी जर आपण सतत दिलं तर
जमिनीचा ईसी वाढतो, जमिनीमधला जो काही सेंद्रिय कर्ब आहे, की आपण जे म्हणतो की आपल्याला जर कसदार अन्न पिकवायचं असेल तर सेंद्रिय कर्ब फार महत्वाचा असतो. तर ईसी वाढलेला असेल तर सेंद्रिय कर्ब त्याचं प्रमाण कमी होत जातं आणि जेव्हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल आणि ईसी वाढलेला असेल तर जमिनीमधील जीवाणू स्ट्रेसमध्ये जातात आणि सूक्ष्मजीव जर स्ट्रेसमध्ये जाऊन कार्य करत असतील तर आपल्याला जे कसदार अन्न पाहिजे ते मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला रासायनिक खतं आणि औषधं किती प्रमाणात वापरणं आज गरजेचं आहे. सर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. येस. म्हणजे वरील सर्व घटक जर आपण बघितले की ह्या सगळ्या घटकांमुळे जमिनीची क्षारता वाढते व जमिनीची उत्पादकता कमी होऊन पिकाचं उत्पादन कमी होतं. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड सर. आणि जर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पिकांची जी काही क्षार क्षमता आहे त्याच्यावर पण बरेचसे पब्लिकेशन्स उपलब्ध आहेत. नेक्स्ट स्लाइड. जसं पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून की जी कोबी आहे तर कोबीमध्ये जी क्षार सहनशीलता आहे कोबी पिकामध्ये ती 1 ते 1.8 पर्यंत आहे. पण जर ह्याच जमिनीचा ईसी 1.8 पेक्षा जास्त होत असेल तर पिकाची उत्पादकता ही कमी होत जाते आणि असं संपूर्ण वेगवेगळ्या पिकांचं मग ते कोबी असेल, पालक असेल, मुळा असेल, कांदा असेल या सगळ्या पिकांचा डाटा उपलब्ध आहे. म्हणजे ह्या स्लाइड मधनं तुम्ही खाली पण बघू शकाल की वांगी असतील, शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल ह्या सगळ्या पिकांचं क्षार सहन करण्याची जी क्षमता आहे ती दिलेली आहे आणि या डाटाचा वापर करून आपण कोणतं शेतपीक आपल्या शेतामध्ये घ्यावं हे सुद्धा आपण ठरवू शकतो. नेक्स्ट स्लाइड. पुढच्या 2-3 स्लाइड कंटिन्यू केल्या तरी चालतील कारण संपूर्ण वेगवेगळ्या पिकांचा जो ईसीचा डाटा आहे तो डाटाच दिलेला आहे. नेक्स्ट घ्या सर आणखी. नेक्स्ट या. कंटिन्युअस केलं तरी चालेल. तो डाटा नंतर मी आपला सगळ्यांशी शेअर करेल. हा 1 मिनिट सर. आणि ऍक्च्युली जमिनीच्या ईसीचा जो काही प्रश्न आहे म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ऊस हे एक महत्वाचं पीक आहे आणि ह्या ऊसाची म्हणजे ऊसामध्ये मोकळं पाणी दिलं जातं आणि मोकळं पाणी जर आपण आज बघितलं तर एका वेळेस एका दिवसाला मोकळं पाणी किमान 50,000 लिटर पाणी एका एकरामध्ये जातं आणि जसं मी म्हटलं की पाण्याचा टीडीएस हा 1000 पीपीएम पेक्षा कुठेही कमी नाहीये, त्याच्यापेक्षा जास्तच आहे आणि जर 1000 पीपीएम असेल याचा अर्थ 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्राम मीठ होतं आणि जर 50,000 लिटर पाणी आपण रोज ऊसासारख्या पिकाला मोकळं पाण्याच्या माध्यमातून जर देत असू तर जमिनीमध्ये आपण जे काही क्षार देतोय तर जवळपास 50 किलो मीठ आपण एका एकराला देतोय आणि जर एवढं मीठ रोज देतोय तर आपण जमिनीची क्षारता किती पटीने वाढवतोय आणि त्याचा हा डाटा आता उपलब्ध आहे की ऊसासारख्या पिकाला जर जमिनीचा ईसी हा जर म्हणजे मातीचा ईसी जर 2 पेक्षा जास्त गेला तर 10% पेक्षा जास्त उत्पादन कमी होतं आणि वर्षानुवर्ष हा ईसी आता वाढतोय आणि ऊसाची उत्पादकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही घटताना दिसते आणि महाराष्ट्राचं जर आपण एक ऍव्हरेज बघितलं तर आज 35 टनाच्या खाली ही ऍव्हरेज उत्पादकता आलेली आहे आणि काही ठिकाणी म्हणजे मी दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ इथे सरांनी ऍक्च्युली गणपतराव पाटील हे त्या कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांनी ह्या जमिनीची ईसी किंवा त्याची जी क्षारता आहे ते कमी करण्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण त्या भागामध्ये काही जमिनी
चा इतका वाढलेला आहे की ऊसाची उत्पादकता, जसं मी ऍव्हरेज म्हटलं की महाराष्ट्रामध्ये हे 35 टन आहे, तर ती उत्पादकता आज काही काही प्लॉटमध्ये 15 टनापर्यंत गेलेली आहे. याचा अर्थ की त्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. आणि ह्याचं जे काही कारण आहे, हा कारण म्हणजे आपण जे काही खतांचा अतिरेक केलेला आहे, त्या खतांच्या अतिरेकामुळं बेसिकली ही उत्पादकता कमी होत चाललेली आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आणि वरील सर्व दुष्परिणामांना जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्र असो, मग ते फक्त शेतीच नाही, रासायनिकचा वापर जिथे जिथे होतोय, म्हणजे मग ती पेट्रोलियम इंडस्ट्री असेल, शेती असेल किंवा आणखीन कोणत्याही इंडस्ट्रीज असो, की जिथे रासायनिक घटकांचा वापर हा होतोय आणि ज्या काही नकळत चुका होत आहेत, नेक्स्ट स्लाइड सर, त्या चुकांमुळं आज असं जाणवतंय की जैविक, सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने शेतीवर भर द्यावा लागेल व त्या पद्धतीनेच आपल्याला शेतीची वाटचाल करणं ही गरजेची आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आतापर्यंत जो विषय मी मांडला तो खत किंवा पाण्यामध्ये असणारे हेवी मेटल्स किंवा पाण्यामध्ये वाढणारे क्षार, ह्या सगळ्याचा दुष्परिणाम आपण बघितला. पण आता जर आपण आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे आपण प्रत्येक जण शेतीमध्ये रासायनिक औषधं वापरतो, मग ते कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो. तर युरोपियन युनियन या संस्थेच्या माध्यमातून युरोपियन पेस्टिसाइड डाटाबेस ही साईट उपलब्ध आहे. खाली मी जी एक लिंक दिली आहे, त्या लिंकवरनं हा संपूर्ण डाटा घेतलेला आहे. आणि त्या साईटवर जगभरामध्ये जेवढे पण रासायनिक औषधं वापरली जातात, त्या औषधांच्या बद्दलचं ते वापरण्यासाठी बंदी आहे, त्याच्यावर निर्बंध आहे किंवा ते वापरता येतील असा डाटा उपलब्ध आहे. आणि आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये जे काही प्रमुख 30-40 प्रकारचे जे केमिकल आहेत, म्हणजे आपण कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर जर गेलो तर ही औषधं आपल्याला उपलब्ध होतात. आणि बरीचशी रासायनिक औषधं याच्यावर निर्बंध लावलेले आहेत. आता निर्बंध लावले याचा अर्थ काय आहे, की हे तुम्ही वापरू शकता, पण त्याला एक मॅक्झिमम रेसिड्यू लेव्हल देण्यात आलेली आहे. आणि मॅक्झिमम रेसिड्यू लेव्हलच्या पलीकडे जर जात असेल तर युरोपमध्ये कोणताही माल ऍक्सेप्ट केला जात नाही. आता जर आपण काही उदाहरणं घेतले की बाबा क्विनॉल्फॉस असेल, क्लोथियानिडिन असेल, कार्बेंडाझिम आहे, क्लोरोपायरिफॉस आहे किंवा फोरेट आहे, ही जी काही औषधं आहेत त्याच्यावर युरोपमध्ये निर्बंध आहेत. काही औषधं जसं सायपरमेथ्रिन आहे, मॅलाथिओन आहे, इमिडाक्लोप्रिड आहे. सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. सायपरमेथ्रिन असेल, मॅलाथिओन असेल, इमिडाक्लोप्रिड असेल, ह्यांना आजही मान्यता आहे. परंतु जसा विषय आधीच्या स्लाइडच्या जे काही रासायनिकांच्या बद्दल झाला की त्यांच्यावर निर्बंध आलेत, ह्यांच्यावर सुद्धा निर्बंध नक्कीच येतील. आणि नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी भारत सरकारने एक परिपत्रक काढलं की 27 वेगवेगळ्या कीटकनाशकांचा किंवा पेस्टिसाइड्स वर बॅन आणावं लागेल. सर आधीची स्लाइड घ्या सर. म्हणजे हे जे परिपत्रक होतं भारत सरकारचं, की भारत सरकारने सुद्धा आता काही निर्णय घेतलेले आहेत की बरेचसे रासायनिक औषधं, ते त्यापैकी 27 रासायनिक औषधांवर बंदी आणावी आणि असं एक परिपत्रक काढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं एकच गोष्ट दिसते की भविष्यामध्ये रासायनिक खतं आणि औषधं यांच्यावर निर्बंध येतील किंवा हे बंद होतील. आणि जर भविष्यामध्ये आपल्याला आपलं शरीर किंवा आपलं पर्यावरण जर जपायचं असेल तर आपल्याला हळूहळू रासायनिक खतं आणि औषधं ह्याचा वापर कमी करणं गरजेचं आहे. हे निश्चितच आहे की आपल्याला पिकाची उत्पादकता पण फार महत्वाची आहे, कारण जी जगाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येसाठी उत्पादन होणं गरजेचं आहे.
परंतु कुठेतरी रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतं आणि औषधं वापरू शकतो, पण जेवढी गरज आहे तेवढे वापरून हळू-हळू आजचा जो काही रासायनिक खतं औषधांचा वापर आहे तो कमी करावा आणि त्याला जैविक आणि सेंद्रियची जोड देऊन चांगल्या पद्धतीने शेती करावी. नेक्स्ट स्लाइड सर. आणि आपण जर बघितलं की जैविकचं खरंच महत्व काय काय आहे म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना ट्रायकोडर्मा ही बुरशी माहिती आहे. म्हणजे ट्रायकोडर्माची बुरशी ही जमिनीतलं जे काही अन्नद्रव्य आहे ती उपलब्ध करून देते आणि त्याच्यामुळं म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढली की वनस्पतीची वाढ होते. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा हे खूप चांगलं जैविक बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं किंवा ट्रायकोडर्मा वेगवेगळ्या प्रकारचे घटक तयार करतं, ज्याला आपण मेटाबोलाइट म्हणतो आणि ते घटक जीवाणुनाशक म्हणून सुद्धा काम करतं. काही घटक हे कीटकनाशक म्हणून काम करतात आणि काही घटक सूत्रकृमीनाशक म्हणून. म्हणजे आज आपण जर बघतो तर निमॅटोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ॲग्रीकल्चरमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त पिकांमध्ये निमॅटोडची अडचण होत चाललेली आहे आणि ह्या निमॅटोडच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा खूप चांगला उपयोग होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर जसं आज आपण विदर्भामध्ये बघतो की आपल्याकडे तूर आहे, सोयाबीन आहे, गहू आहे, हरभरा आहे. तर ह्याचा जो काही पालापाचोळा आहे, त्या पालापाचोळ्याचं विघटन करण्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्माची बुरशी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी म्हटलं, की आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीमध्ये मोकळं पाणी दिल्या गेलं आणि त्याच्यामुळं संपूर्ण क्षेत्र हे क्षारपट झालेलं आहे आणि मातीतील क्षाराचं प्रमाण कमी करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा रोल आहे आणि त्यामध्ये ट्रायकोडर्मा सुद्धा अति क्षार जिथे असतील त्या क्षारपट जमिनीमध्ये सुद्धा त्या वनस्पतीला किंवा त्या पिकाला म्हणजे टिकून किंवा नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आता जेवढ्या पण स्लाइड्स आहेत थोडं फास्ट आपण घेता येईल आपल्याला. फक्त एकच मिनिट सर, मी प्रत्येक फक्त टायटल वाचतो आणि तुम्ही स्लाइड चेंज करा. तर ट्रायकोडर्मा ही जी काही बुरशी आहे ही वेगवेगळ्या बुरशांचं नियंत्रण करते हे मी आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं. तर सेरॅटोसिस्टिस नावाची जी बुरशी आहे ती बुरशी डाळिंबासारखं पीक असेल, ऊसासारखं पीक असेल किंवा बरीचशी पिकं आहेत त्याच्यामध्ये येतं. त्याचं नियंत्रण ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने करतं. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर टोमॅटो पिकामध्ये जे काही बोट्रायटिस आहे त्याचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने होतं. नेक्स्ट. गहू पिकात पक्सिनिया ही बुरशी येते. त्या बुरशीमुळे बरीचशी अडचण होते गव्हामध्ये. त्याचं नियंत्रण ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने करतं. नेक्स्ट. काकडीमध्ये फ्युझारियम मरचे विषय असतात किंवा आपण आज बघतोय की तूर असेल, हरभरा असेल ह्याच्यामध्ये मरचा खूप मोठा विषय असतो आणि त्या फ्युझारियमचं सुद्धा नियंत्रण ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने करतं. नेक्स्ट. किंवा कांदा पिकामध्ये जे काही फ्युझारियम असतं त्या फ्युझारियमचं सुद्धा नियंत्रण ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने करतं. नेक्स्ट. नेक्स्ट. आणि जसं मी म्हटलं की ट्रायकोडर्मा वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार करते. त्याच्यामध्ये ग्लिओटॉक्झिन नावाचं एक अर्क आहे आणि हा अर्क फायटोप्थोरा फायटोप्थोरा हा जो सूक्ष्मजीव आहे हा जो सूक्ष्मजीव आहे हा जागतिक प्रॉब्लेम होत चाललेला आहे. मग आपल्या संत्र्यामधला डिंक्या असेल किंवा डाळिंबामध्ये बॉईल करणारी सूक्ष्मजीव असतील किंवा द्राक्षामध्ये किंवा टोमॅटोमध्ये किंवा बटाट्यामध्ये. म्हणजे फायटोप्थोरा हा जो सूक्ष्मजीव आहे हा सूक्ष्मजीव जागतिक प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि त्या फायटोप्थोराचं नियंत्रण सुद्धा ट्रायकोडर्माची बुरशी खूप चांगल्या पद्धतीने करते.
आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ही फायटोप्थोरा वेगवेगळ्या ज्या नर्सरी पिकं आहेत, नर्सरीमध्ये जे काही आपण रोपं तयार करतो, त्या रोपांमध्ये सुद्धा अडचण करते. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघताय डाउनीचं नियंत्रण म्हणजे जसं सर आधीची स्लाइड घ्या सर प्लीज, आधीची स्लाइड. त्याच्या आधीची स्लाइड सर. हां. म्हणजे जसं मी फायटोप्थोराचा विषय मांडला, की हा एक जागतिक प्रॉब्लेम होतोय. तसंच डाउनी मिल्ड्यू सुद्धा म्हणजे हे एका गटातले हे सूक्ष्मजीव आहेत. फायटोप्थोरा असेल, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा पिथियम असेल, हे सगळे एका गटातले हे सूक्ष्मजीव आहेत आणि आज ह्या सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करणं जागतिक स्तरावर अडचणीचं होत चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतं. नेक्स्ट स्लाइड. जर आपण बघितलं म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला असं दिसतंय, की ट्रायकोडर्मा वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकं तयार करतं, म्हणजे अँटी फंगल मेटाबोलाइट तयार करतं. मग ते 6 पेंटिल पायरॉन असेल, पेप्टायबोल असेल, हार्जानिक ॲसिड असेल आणि यातलेच काही घटक वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. आणि आणखीन एक खूप महत्त्वाचा म्हणजे विषय आज आपण बघतोय, की डाळिंबासारखं पीक असेल, तर त्याच्यामध्ये तेल्या येतोय आणि हा तेल्या जो आहे हा सर नेक्स्ट स्लाईड घ्या. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. हां, ठीक आहे. म्हणजे डाळिंबामधला जो काही तेल्या आहे हा झॅन्थोमोनासमुळे येतो आणि या झॅन्थोमोनासचं नियंत्रण सुद्धा ट्रायकोडर्माची बुरशी खूप चांगल्या पद्धतीने करते. म्हणजे आधी आपण बघितलं, की बुरशीजन्य आजारासाठी सुद्धा ट्रायकोडर्मा कार्य करतं आणि जसं मी म्हटलं फायटोप्थोरा आणि डाउनी मिल्ड्यू यांना बुरशींपासून थोडंसं वेगळं केलेलं आहे. त्या आजारांना सुद्धा ट्रायकोडर्मा खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणतं आणि आता जे समोरचं एक उदाहरण आपलं आहे, की झॅन्थोमोनास म्हणजे हा जीवाणू आहे. म्हणजे बुरशीचं नियंत्रण करतंय, त्याच्यानंतर जीवाणूंचं सुद्धा नियंत्रण ट्रायकोडर्माची बुरशी खूप चांगल्या पद्धतीने करते. नेक्स्ट स्लाईड. त्यानंतर जर आज आपण भारतामध्ये जेवढे पण बायोपेस्टिसाइड म्हणजे ट्रायकोडर्माचे जे काही रजिस्ट्रेशन आहेत, जे भारत सरकारने दिलेले आहेत, हे रजिस्ट्रेशन मेजरली निमॅटोड नियोजनासाठी दिलेले आहेत आणि ट्रायकोडर्मा जसं मी म्हटलं, की बुरशीचं नियंत्रण करते, सूक्ष्म जीवाणूंचं नियंत्रण करते. तसंच ट्रायकोडर्मा ही निमॅटोडचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यामध्ये मदत करते. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे, की आपण बघतो, की आपल्या विदर्भामध्ये अ, घाट आवाज येतोय माझा सर? हॅलो? 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 मध्ये ब्रेक झाला होता. सर आवाज आवाज येतोय? हो, हो. मध्ये ब्रेक झाला होता, येतो. आता येतोय. हां, हां. स्लाइड्स घ्याल एकदा परत ते हां, त्याच्यानंतरची स्लाइड घ्या सर. ॲक्चुअली आता जर आपण बघितलं तर ट्रायकोडर्माचा अर्क जर आपण वापरला, तर त्याच्यामुळं ज्या काही घाटे अळी पडतात, मग ती तूर असेल, हरभरा असेल, ह्या घाटे अळींसाठी सुद्धा ट्रायकोडर्माचे अर्क खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात. असे बरेचसे रेफरन्सेस आपल्याला उपलब्ध आहेत. नेक्स्ट स्लाईड सर. नेक्स्ट स्लाईड. हां. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आता काही गोष्टी संशोधनामध्ये आहेत, की ह्याच ट्रायकोडर्माचे अर्क वापरून मच्छरांचं सुद्धा नियंत्रण होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं बघण्यात येतं, की जिथे केळीच्या बागा आहेत, तर केळीच्या बागांमध्ये मच्छरांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. किंवा आज आपण जर बघितलं, जी मिल्क इंडस्ट्री आहे म्हणजे दूध जिथे उत्पादन होतं, तर जनावरांचं दुधाचं प्रोडक्शन सुद्धा मच्छरांच्यामुळं कमी होतं आणि ह्या ट्रायकोडर्माचे अर्क हे
मच्छराचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने करतं. असे बरेचसे पेपर्स आपल्याला मिळतील. फक्त ट्रायकोडर्माच्या वेगवेगळ्या स्पीसीज वापराव्या लागतात. म्हणजे ह्या मच्छरांच्या नियोजनामध्ये ट्रायकोडर्मा ॲस्पिरिलम ही जी बुरशी आहे, म्हणजे ही जी ट्रायकोडर्माची स्पीसीज आहे, ही खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. नेक्स्ट स्लाइड. आणि जेव्हा आपण म्हणतो की हे मच्छरांचं नियंत्रण करते किंवा वेगवेगळ्या, जसं आपण घाटे अळीचं म्हटलं, तर ते कीटक जे आहेत त्या कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्माची बुरशी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक घटक तयार करते. म्हणजे समोरच्या ह्या पब्लिकेशन मधनं आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे हे जे मॉलिक्यूल आहेत, म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून की अल्फा पायनिन हा जो घटक आहे, हा जो मेटाबोलाइट आहे, हा एक उत्कृष्ट कीटकनाशक म्हणून कार्य करतो. आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे कीटकनाशक ट्रायकोडर्माची बुरशी तयार करते आणि वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण करण्यामध्ये मदत करते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर आपण बघतो की जमिनीची, म्हणजे जमिनीमध्ये जे काही आपण डीएपी देतोय किंवा आपण जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय, तर ह्या फॉस्फरसचा अपटेक सगळ्यात चांगल्या पद्धतीने ट्रायकोडर्माची बुरशी करते. किंवा जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आपण फवारणीतनं पण देतो, त्या मायक्रोन्यूट्रिएंटचा अपटेक वाढवण्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्माचा खूप चांगला रोल असतो. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आणि जसं मी आधी म्हटलं की क्षारपड जमीन जर झालेली असेल, तर त्या जमिनीमध्ये वनस्पतीला किंवा पिकाला तग धरून ठेवण्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्माची बुरशी चांगल्या पद्धतीने मदत करते. नेक्स्ट स्लाइड सर. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय असतो की आज विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या ठिकाणी टेम्परेचर पार 48 पर्यंत जातं आणि त्यावेळेस अजैविक ताण सुद्धा निर्माण होतो. म्हणजे खूप जास्त उष्णता असेल, खूप जास्त थंडी असेल, तर हे जे काही अजैविक ताण आहेत, त्या अजैविक ताणामध्ये ट्रायकोडर्माची बुरशी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करण्यामध्ये मदत करते. नेक्स्ट स्लाइड सर. आणि आता नवनवीन संशोधन असं येतंय की आपल्या मनुष्यांना, म्हणजे माणसांना जो कॅन्सर होतो, त्या कॅन्सर करणाऱ्या ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत, त्या पेशींवर सुद्धा ट्रायकोहर्जिन हा जो घटक आहे, जो ट्रायकोडर्माची बुरशी तयार करते, तो घटक चांगल्या पद्धतीने कार्य करतो. ऍक्च्युली हा जो काही डाटा आहे, म्हणजे मी जसं मच्छरांचा विषय म्हटला किंवा हा कॅन्सरचा विषय, हा आणखीनही संशोधनाच्या फेजमध्ये आहे. परंतु जर एखादं संशोधन पुढे येत असेल, तर त्याच्यावर पूर्णतः प्रयत्न करून जर आपल्याला कॅन्सर सारख्या आजारावर जर या ट्रायकोडर्माचा उपयोग होत असेल, तर ते प्रत्येक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीने सुद्धा बघणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आता आपण जर बघतो की ट्रायकोडर्माची एक बुरशी जर आपण शेत पिकामध्ये सतत जर तिचा वापर केला, तर पिकाची कीड व रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रासायनिक खतांचा, औषधींचा वापर कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या जमिनी क्षारपड होत चाललेल्या आहेत, त्या जमिनी क्षारपड, त्याची जी क्षारता आहे ती कमी करण्यात नक्कीच मदत होऊ शकते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता जर आपण बघतोय की एक ट्रायकोडर्माची बुरशी, एक सूक्ष्मजीव जर एवढे कार्य करू शकत असेल, तर जमिनीमध्ये, त्याच्यानंतर वनस्पतीत, जलाशयात म्हणजे समुद्र असेल, नद्या असतील, जनावरांच्या किंवा पक्ष्यांच्या किंवा कीटकांच्या ज्या काही विष्ठा आहेत, त्या विष्ठामध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात. आणि या सर्व सूक्ष्मजीवांवर जर प्रॅक्टिकली आपण अभ्यास करून काही निविष्ठा जर तयार करण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की रासायनिक खतं आणि औषधांना खूप चांगला पर्याय हे सूक्ष्मजीव होऊ शकतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला हे सूक्ष्मजीव जर बांधावर, म्हणजे ह्याच्यापैकी किमान 60 ते 70% सूक्ष्मजीव हे बांधावर सुद्धा होऊ शकतात. हे आता
प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि जसं आता मी ट्रायकोडर्माचं एक उदाहरण दिलं, तसंच मेटारायझियम नावाची जी काही बुरशी आहे, त्या बुरशीचं एक उदाहरण असं आहे की हे खूप चांगलं जैविक कीटकनाशक आहे. म्हणजे भारतात जर आपण शेतीतल्या अडचणी बघितल्या, म्हणजे अळीवर्ग, त्याच्यात नागअळी असेल, घाटी अळी असेल, लष्करी अळी असेल, किंवा जर आपण बोरर बघितले, म्हणजे तो पिनहोल बोरर असेल किंवा स्टेमवर बोरर असेल किंवा हुमणी असेल, किंवा जे काही रस शोषणाऱ्या किडी आहेत, मग ते थ्रिप्स असेल, जसीड असेल, पांढरी माशी असेल किंवा मिलीबग असेल, ह्या सगळ्या किडींसाठी मेटारायझियम ही बुरशी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. बरेचसे असे रेफरन्सेस आहेत की बाबा सकिंग पेस्ट असेल तर आपण बिव्हेरियाचा वापर करायला पाहिजेत, किंवा काही स्पेसिफिक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पांढऱ्या माशीसाठी वर्टिसिलियमचं रिकमेंडेशन असतं. पण मेटारायझियम नावाची जी बुरशी आहे, ही बुरशी वर दिलेल्या सगळ्या किडींसाठी खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड सर. आणि जसं मी आता ट्रायकोडर्मा बद्दल सांगितलं, तसंच मेटारायझियमचा सुद्धा विषय आहे की वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण तर करतेच, पण सेंद्रिय किंवा नैसर्गिक जे घटक आहेत त्यांना कुजवून त्यांचं खतामध्ये रूपांतर करणं, वनस्पतीच्या वाढीमध्ये सुद्धा मेटारायझियमचा खूप मोठा रोल आहे. त्यानंतर कोणत्याही पिकामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्याची ताकद मेटारायझियम मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे वनस्पतीच्या आत राहून सुद्धा मेटारायझियमची बुरशी आणि इव्हन ट्रायकोडर्माची बुरशी ही कार्य करते. त्याचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा असा होतो की मातीमध्ये सुद्धा मेटारायझियम जिवंत राहू शकतो आणि वनस्पतीच्या आत, आणि या माध्यमातून कोणत्याही वनस्पतीला चांगल्या पद्धतीने वाढ करण्यामध्ये किंवा ते रोग प्रतिकारक्षम असण्यामध्ये ह्या जैविक निविष्ठांचे उपयोग नक्कीच होऊ शकतात. नेक्स्ट. आपण जर बघितलं तर ब्राझीलमध्ये ऊसाची शेती खूप मोठी होते, खूप मोठ्या प्रमाणावर होते, आणि 50 लाख एकरावर मेटारायझियमच्या बुरशीचा वापर होतो. आणि एखाद्या ठिकाणी जर 50 लाख एकर एवढ्या क्षेत्रावर जर एखाद्या निविष्ठाचा वापर होत असेल तर नक्कीच त्याचे रिझल्ट आहेत. आणि मला असं वाटतं की जैविक किंवा सेंद्रिय निविष्ठांवरचा जो काही विश्वास शेतकरी बांधवांमध्ये कमी होत चाललेला आहे, त्याला कुठेतरी आपल्याला त्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे की जैविक आणि सेंद्रिय ह्याच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात. एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या निविष्ठांची क्वालिटी त्या पद्धतीने ते तयार झाले पाहिजेत, त्याची क्वालिटी तेवढी जपल्या गेली पाहिजेत, तरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण भारतामध्ये सुद्धा जैविक आणि सेंद्रियचा वापर नक्कीच कमी करणार. आता जसं मी आतापर्यंत नाही, वरची स्लाइड घ्या सर, वरची स्लाइड घ्या. वरची स्लाइड सर. हा, आतापर्यंत मी प्रत्येक म्हणजे सूक्ष्मजीवांपैकी 2 सूक्ष्मजीवाचे उदाहरण घेतले, एक ट्रायकोडर्मा आणि दुसरं मेटारायझियम. पण आज आपण जर बघतो तर जवळपास प्रत्येक शेतकरी बांधवाकडे किंवा किमान त्या गावामध्ये आपल्याला जनावरं आजही उपलब्ध आहेत. आणि त्या जनावरांपासून म्हणजे गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, ह्यांच्यापासून जे काही शेणखत आपल्याला मिळतं, ह्या शेणखतामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे सूक्ष्मजीव उपलब्ध असतात. त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा काही ठिकाणी विदर्भामध्ये ऊसाचे कारखाने आहेत, जिथे साखर उत्पादन होतं, तर त्या साखर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ऊसाची मळी सुद्धा तयार होते. तर कुजवलेली ऊसाची मळी खूप चांगल्या पद्धतीने शेत जमिनीला सुपीक करण्यामध्ये मदत करते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता पोल्ट्री आहेत, कोंबडी उद्योग आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही कोंबडी खत तयार होतं, ते कोंबडी खत सुद्धा आपल्या शेत जमिनीसाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात येतंय. आणि आपण जर एक बघितलं की कारखान्यामध्ये जे काही बाय प्रॉडक्ट बाहेर पडतात, मग ती ऊसाची मळी असेल, कारखान्यातला बगॅस असेल, तो बगॅस जाळल्यानंतरची राख असेल, या सगळ्या गोष्टींपासनं
खूप चांगल्या पद्धतीचे सूक्ष्मजीव किंवा सेंद्रिय घटक आपल्याला मिळू शकतात आणि या सगळ्या गोष्टी जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. नाही, त्याच्या आधीची सर, त्याच्या आधीची. हा. आणि जसं आज आपण बघतो की ऊसाचा बगॅस जाळल्यानंतर राख तयार होते, तसंच सोयाबीनच्या ब्रिक्स जाळल्यानंतर सुद्धा राख तयार होते आणि ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो बगॅस मिळू शकतो, त्याची राख मिळू शकते. सोयाबीनच्या ब्रिक्सची राख आपल्याला विदर्भामध्ये मिळू शकते किंवा एरंडी पेंड ही गुजरातमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जाळली जाते आणि फर्नॅस मधली ती जाळलेली राख ही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या राखेपासनं नैसर्गिक सिलिकॉन व पोटॅशियम हे 2 घटक खूप चांगल्या पद्धतीने मिळतात आणि कोणत्याही पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यामध्ये सिलिकॉनचा खूप मोठा रोल आहे. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट स्लाइड. हा. म्हणजे ह्या राखेपासून सुद्धा आपल्याला खूप चांगले घटक मिळू शकतात आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे समुद्रामधनं आपल्याला सीवीड मिळतं, खाणींमधनं आपल्याला पोटॅशियम ह्युमेट मिळू शकतं किंवा जे नेक्स्ट स्लाइड सर, नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट स्लाइड. हा. जसं आपण समुद्रामध्ये आपल्याला जे समुद्रातील जे शैवाल असतं त्याला सीवीड म्हणतात आणि त्या सीवीड पासनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जैविक निविष्ठा बनवता येते. पोटॅशियम ह्युमेट पासनं खूप चांगल्या पद्धती म्हणजे ज्या खाणी आहेत, जो दगडी कोळसा असतो त्याच्यापासनं खूप चांगल्या पद्धतीचं पोटॅशियम ह्युमेट आपण तयार करू शकतो. त्यानंतर वेगवेगळे जे काही फिश इंडस्ट्री आहे, त्या फिश इंडस्ट्रीजच्या तिथे कायटिन आणि कायटोझान हे घटक तयार होतात. म्हणजे हा बाय प्रॉडक्ट असतो फिश इंडस्ट्री मधला. त्या कायटिन आणि कायटोझान पासून खूप चांगल्या पद्धतीच्या निविष्ठा आपण बांधावर तयार करू शकतो आणि जसे वेगवेगळे धान्य कडधान्य आहेत किंवा जनावरांचे काही प्रोटीन्स जनावरांपासून मिळतात. म्हणजे स्लॉटर हाऊस मधनं काही प्रकारचे प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात किंवा विटामिन्स मिळतात. त्याच्यापासून सुद्धा आपण शेत बांधावर खूप चांगल्या पद्धतीच्या निविष्ठा नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि जे काही खतं औषधं आपण देतो त्या खतं औषधं उचलून देण्यामध्ये सुद्धा ह्या वर दिलेल्या निविष्ठांचा खूप मोठा रोल आहे. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आणि जर आपण बघितलं की शेत पिकांचे जे काही अवशेष आहेत किंवा जे काही आपण बेवड पीक म्हणून करतो, तर शेत पिकांचे अवशेष जर आपण जमिनीमध्ये गाडले, त्याला न जाळता जर ते गाडण्यात आलं, तर या वनस्पतीमध्ये सेल्युलोज आणि स्टार्च हे घटक असतात आणि पाण्यात म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता आहे, ही चांगल्या पद्धतीने या घटकांमध्ये उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सेल्युलोज आणि स्टार्च मध्ये असणारा जो काही कार्बन आहे, म्हणजे जे आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, हा कार्बन आपण जे काही खतं देतो, मग ते डी-ए-पी असेल किंवा पोटॅश असेल किंवा तुमचं नायट्रोजन असेल, तर हे अन्नद्रव्य किंवा मायक्रोन्यूट्रन्स असतील, हे अन्नद्रव्य धरून ठेवण्यासाठी कार्बन लागतं आणि ह्या ज्यावेळेस वनस्पतीला गरज असेल किंवा पिकाला गरज असेल, त्यावेळेस ती अन्नद्रव्य उचलून देण्यामध्ये हाच सेंद्रिय कर्ब मदत करतो आणि सगळ्यात महत्वाचं की आज ज्या जमिनी क्षारपड होत चाललेल्या आहेत, तर ह्या घटकांमुळे ह्या शेतपिकांच्या अवशेषामुळे त्या जमिनीचं ऍसिडिफिकेशन होतं आणि क्षारता कमी होण्यामध्ये आपल्याला याची मदत नक्कीच होऊ शकते. नेक्स्ट स्लाइड सर. आता आपण जर बघितलं की वर दिलेली जी काही निविष्ठा आहे त्या का गरजेच्या आहेत, तर ह्या सगळ्या निविष्ठांमध्ये मग ते कोंबडी खत असेल, शेणखत असेल, हिरवळीचं खत असेल, ऊसाचं पाचट असेल,
तर या सगळ्यांमध्ये कार्बन नायट्रोजन रेशो असतो, जे की सगळ्यात महत्वाचे घटक आहे कोणत्याही पिकाची कसदार वाढ होण्यासाठी, ते अन्न कसदार बनण्यासाठी कार्बन आणि नायट्रोजन हे फार गरजेचं असतं. आणि प्रत्येक घटकामध्ये सीएन रेशो हा वेगवेगळा असतो. जर आपण बघितलं शेणखतामधला जो सीएन रेशो आहे हा 17 ते 24 पर्यंत असतो. आणि शेणखतामध्ये सूक्ष्मजीव का जास्त प्रमाणात वाढतात का, किंवा शेणखतामध्ये सूक्ष्मजीव चांगल्या पद्धतीने का टिकून राहू शकतात, त्याचं बेसिक कारण म्हणजे या सगळ्या नेक्स्ट स्लाइड. तर ह्या सेंद्रिय घटकांमध्ये कार्बन असतो, नायट्रोजन असतो, त्याच्यामध्ये फॉस्फरस असतं आणि सल्फर असतं. नेक्स्ट. आणि त्या जसं मी म्हटलं की शेणखतामध्ये सूक्ष्मजीव का चांगले टिकून राहू शकतात किंवा का वाढू शकतात, तर शेणखतामधला जो सीएन रेशो आहे हा 17 ते 24 पर्यंत असतो. आणि जीवाणूंच्या क्रियेसाठी जो सीएन रेशो लागतो हा 24 लागतो. आणि त्याच्यामुळं शेणखत हे खूप चांगलं माध्यम होतं सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी. आणि म्हणून शेणखत किंवा शेणापासून केलेल्या ज्या काही स्लऱ्या आहेत त्या वापरणं शेत जमीन सुपीक करण्यासाठी फार महत्वाचं आहे. नेक्स्ट. पुढच्या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या जनावरांच्या विष्ठा असतील किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचे, जसं आपण काडी कचरा म्हणतो, तर ह्या प्रत्येक घटकामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन आणि नायट्रोजन आहे. आपण जर जिथे मी हायलाइट केलं म्हणजे कॅटल डंग म्हणजे जनावरांचं जे काही शेण आहे त्याच्यामध्ये जो सीएन रेशो आहे हा 24 पर्यंत आहे. नेक्स्ट स्लाइड. आता युरोपमध्ये खूप मोठे स्लॉटर हाऊसेस आहेत आणि तिथे बीफ इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात चालते. आणि बीफ इंडस्ट्रीमध्ये जनावरांची कत्तल केली जाते. आणि त्याच्यासाठी जे काही जनावरांपासून जे आपल्याला मटण मिळतं, त्या मटणाची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी जनावरांना खूप चांगल्या पद्धतीचं खाद्य, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिकाची काळजी घेतो तसं जनावरांच्या खाद्याची काळजी ही युरोपमध्ये घेतली जाते. आणि त्याच्यामुळं जे काही जनावराचं शेण उपलब्ध होतं ते खूप चांगल्या क्वालिटीचं, त्याच्यामध्ये जो सीएन रेशो आहे हा 45 पर्यंत जातो. म्हणजे जनरली जर आपण साधं खाद्य जर दिलं जनावरांना तर हा रेशो 24 पर्यंत जातो. पण जर खूप चांगल्या पद्धतीचं खाद्य देण्यात आलं तर कार्बन नायट्रोजन रेशो हा 45 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आणि पुढच्या स्लाइडमध्ये जर बघतो तर जनावरांच्या शेणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ऍसिड्स असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याला आपल्या जेवणामध्ये प्रोटीन्स लागतात, आपल्याला आपल्या जेवणामध्ये तेल आणि तूप लागतं, तसंच सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अमायनो ऍसिड्स आणि फॅटी ऍसिड्स हे घटक लागतात. आणि वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा हे घटक लागतात. तर जनावराच्या शेणामध्ये हे सर्व उपलब्ध असतं. म्हणजे सगळ्यात वर जर आपण बघितलं तर गाईच्या शेणामध्ये अमायनो ऍसिड्स पण आहेत, फॅटी ऍसिड्स पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत, सेंद्रिय पद्धतीचे जे अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध असतात. आणि म्हणून सूक्ष्मजीवाची ऍक्टिव्हिटी आपल्याला चांगली मिळते. आता जर आपण ही स्लाइड बघितली तर जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात, महत्वाचे अमायनो ऍसिड्स की जे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी महत्वाचे आहेत, ते संपूर्ण अमायनो ऍसिड गाईच्या किंवा बकरीच्या किंवा शेळीच्या किंवा इव्हन ज्या कोंबडी आहेत त्यांच्या विष्ठांमध्ये, शेणांमध्ये हे अमायनो ऍसिड्स उपलब्ध असतात. आणि त्यामुळं प्रत्येकाने या सगळ्या घटकांचा जसं मिळेल त्या पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. आणि जसं मी म्हटलं की सीताई नॉलेज सेंटर हे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता चालू होणार आहेत. आदरणीय भटकर सर
ह्या प्रकल्पामध्ये प्रमुख आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या सगळ्या गोष्टी चालतील. आणि त्या प्रकल्पाचं मूळ उद्दिष्टच प्रत्येक शेतामध्ये एक गाय किमान असणं गरजेचं आहे. आणि त्या गायीपासून जे काही घटक आपल्याला मिळतात, मग ते शेण असेल, गोमूत्र असेल, दूध असेल, त्या दुधापासून मिळणारं ताक आणि दही असेल, या सगळ्यांपासून आपण खूप चांगल्या पद्धतीच्या निविष्ठा तयार करू शकतो. आणि त्या निविष्ठा विशेषतः आपण बांधावर तयार करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर जसं मी म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचे कारखाने आहेत, काही ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये पण आहेत, मराठवाड्यामध्ये पण आहेत. तर त्या ऊसाची मळी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यामध्ये मदत करते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे ऊसाचं जे काही बगॅस असतं, त्या बगॅसमध्ये सुद्धा म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आपल्या जवळ आहेत, त्या इंडस्ट्रीमध्ये निघणारे जे काही बाय प्रॉडक्ट आहेत, त्या बाय प्रॉडक्टचा शेतीसाठी कसा उपयोग करता येईल, त्या बाबतीत आपण प्रत्येकाने विचार करून ते घटक आपल्या वेगवेगळ्या म्हणजे आता हा बगॅस जर आपण शेणाबरोबर मिक्स करून जर वापरला तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतं. परंतु सगळ्यात महत्वाचं की बगॅसचं प्रमाण फार कमी लागतं. फार कमी म्हणजे 1% सुद्धा लागत नाही किंवा 2% सुद्धा लागत नाही. जास्त बगॅस वापरलं तर अडचणी सुद्धा होतात. नेक्स्ट स्लाइड. आणि जर आपण ह्या शेणखतामधले सूक्ष्मजीव तपासले तर आपल्याला ट्रायकोडर्मा. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला बॅसिलस सबटिलिस सारखे सूक्ष्मजीव आपल्याला गायीच्या शेणामध्ये मिळतात. आणि जर आपण बघितलं जसं मी ट्रायकोडर्माचे आधी उपयोग सांगितले, तसंच बॅसिलस सबटिलिस सुद्धा मल्टीपर्पज म्हणून हा एक सूक्ष्मजीव चांगल्या पद्धतीने काम करतो. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आणि आज बऱ्यापैकी काही शेतकरी बांधव गांडूळ खत सुद्धा त्यांचे युनिट त्यांच्या शेतामध्ये आहेत. आणि हे जेव्हा गांडूळ खत तयार होतं, तर त्या गांडूळ खतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव तयार होतात. मग त्याच्यामध्ये ते ॲक्टिनोबॅक्टेरिया असतील, फर्मिक्युट्स असतील, हे सगळे सूक्ष्मजीव जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये मदत करतात. नेक्स्ट स्लाइड. आणि जसं मी आधी म्हटलं, की ऊसाची मळी आणि शेणखतापासून खूप चांगलं गांडूळ खत तयार होतं. त्याचं जे प्रमाण आहे 25-75 म्हणजे 25% ऊसाची मळी आणि 75% शेणखत. आणि हे जे काही शेणखत आहे किंवा कुजवलेली खतं आहेत, हे जर आपण देत राहिलो, तर जमीन सुपीकता वाढण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकते. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आणि आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे जसं आपण म्हणतो बीफ इंडस्ट्री म्हणजे जिथे डुकरांची कत्तल करून जे काही मटन इंडस्ट्री चालते, तर ह्या डुकरांची विष्ठा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये खत म्हणून काम करू शकतं. पण सर आधीची स्लाइड घ्या प्लीज. सर आधीची हां. ॲक्चुअली याच्यामध्ये एकच गोष्ट मला सांगायची आहे, की डुकराची विष्ठा जर आपल्याला कुजवायची असेल, कारण जोपर्यंत खत कुजत नाही, तोपर्यंत ते जमिनीमध्ये टाकू नये. तर डुकराची विष्ठा कुजवण्यासाठी आपल्या घरामध्ये जी माशी असते, त्या माशीच्या ज्या अळ्या आहेत, त्या अळ्या ही डुकराची विष्ठा कुजवण्यामध्ये खूप मोठं काम करते. आणि जसं मी म्हटलं, की माझ्या प्रत्येक स्लाइडला कुठेतरी खाली रेफरन्स दिलेला आहे. ह्या संशोधनामधनं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतायत आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव जर निर्मिती केली आणि प्रत्येक बांधावर जर हे सूक्ष्मजीव जाऊ शकले, तर आपल्याला खरंच खूप चांगले रिझल्ट ॲग्रीकल्चरमध्ये मिळू शकतात. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सिटी वेस्ट पासनं म्हणजे आज पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी सिटी वेस्टची खूप मोठी अडचण होत चाललेली आहे. पण ह्या सिटी वेस्टचा सुद्धा वापर
ऑस्ट्रेलियामध्ये ऊस शेतीमध्ये करण्यात येतो किंवा आज भारतामध्ये, आज मी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बघतो की या सिटी वेस्टचा वापर वेगवेगळ्या शेत पिकांमध्ये करण्यात येत आहे. नेक्स्ट स्लाइड सर. म्हणजे जर आपण या सिटी वेस्टचं कंपोजिशन जरी बघितलं तर जवळपास 60% सेंद्रिय घटक त्या सिटी वेस्ट मध्ये असतात. एक महत्वाचा विषय आहे की या सिटी वेस्ट मध्ये प्लास्टिक आणि बाकीचे जे अडचणीचे विषय आहेत ते पण आहेत. परंतु त्याचं सेपरेशन जर करून आपण त्याचं चांगलं खत बनवलं तर शेत जमीन सुपीक होण्यामध्ये त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट नेक्स्ट त्यानंतर दुधापासनं ताक आणि दही ह्या गोष्टी आपल्या प्रत्येक छोट्या गावामध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि ताकापासनं आपण खूप चांगल्या पद्धतीच्या निविष्ठा नक्कीच करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. सर नेक्स्ट. हां. जर आपण बघितलं तर ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात आणि ह्या लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाचा वापर बऱ्याचशा ज्या बुरश्या म्हणजे फ्युझॅरियम सारखी बुरशी असेल, झॅन्थोमोनास सारखा जीवाणू असेल किंवा कोलेटोट्रायकम नावाची बुरशी असेल, तर हे जे काही रोग करणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांचं नियंत्रण लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया खूप चांगल्या पद्धतीने करू शकतं आणि हा लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आपल्याला दही किंवा ताक याच्यामधनं चांगल्या पद्धतीने नक्कीच मिळू शकतो. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. हां. नेक्स्ट स्लाइड घ्या सर आणखी. आणि जर आपण नेक्स्ट घ्या सर. म्हणजे आपण जर बघितलं की जैविक आणि रासायनिक मधला जर आपल्याला फरक जर बघायचा असेल, तर आपण बघतो की मार्केटमध्ये बरेचसे रासायनिक औषधं उपलब्ध होतात. पण पहिले 4-5 वर्ष त्या औषधाचे रिझल्ट मिळतात आणि त्यानंतर त्या औषधाचे रिझल्ट मिळत नाहीत. तर त्याचं एक कारण असं आहे की त्याला रेझिस्टन्स निर्माण होतो. पण हे जे काही सूक्ष्मजीव आहेत म्हणजे ट्रायकोडर्माचा जर वापर आपण सगळ्यात पहिला वापर जर बघितला म्हणजे माझ्याकडे एक रेफरन्स आहे की 1920 म्हणजे आजच्या 100 वर्षाआधी ट्रायकोडर्माचा वापर हा शेतीमध्ये केलेला आहे किंवा काही तुरळक रेफरन्सेस 1885 पासून सुद्धा मिळतात. तर जर ट्रायकोडर्माची बुरशी आज 100-125 वर्षापासून वापरल्या जाते आणि तिचे रिझल्ट आजही मिळतात याचा अर्थ त्याच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स कोणत्या किडीमध्ये निर्माण होत नाही आणि ते निर्माण न होण्याचं जे बेसिक कारण आहे तर ट्रायकोडर्माची बुरशी वेगवेगळे घटक तयार करते. मग ते कोनिडिया असेल, मायसेलियम असेल, ब्लास्टोस्पोर्स असतील किंवा वेगवेगळे एन्झाईम्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबोलाइट. तर या सगळ्यांची एक ॲक्शन त्या रोग करणाऱ्या सूक्ष्म जीवांवर होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जैविकचे रिझल्ट मिळतात. आणि एक आणखीन महत्वाची गोष्ट की सतत जर ह्या जैविकचा वापर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. सतत जर आपण या जैविकचा वापर करत गेलो तर खात्रीशीर रासायनिक खतं आणि औषधाचा वापर हा 50 ते 70% पर्यंत कमी होऊ शकतो. कारण याचं उदाहरण वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात जो जय किसान शेतकरी गट आहे, ह्या शेतकरी गटाचे जे काही शेतकरी आहेत म्हणजे सुरुवातीला 4-5 शेतकरी होते, पण आज जवळपास 100 शेतकरी बांधव या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर बांधावर त्या सगळ्या गोष्टी ते तयार करतायत आणि त्या निविष्ठा वापरून त्यांनी 50 ते 70% रासायनिक खतं आणि औषधं याचा वापर विदर्भातील जी काही महत्वाची पिकं आहेत, मग ती तूर असेल, सोयाबीन आहे, गहू आहे, हरभरा आहे आणि सगळ्यात प्रमुख पीक आता जे हळद म्हणून पण आहे, त्या पिकामध्ये रासायनिक खतं याची मात्रा कमी करण्यामध्ये मदत झालेली आहे. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. आता जर आपण एक विषय जर बघितला म्हणजे शिमला मिरची सारखं पीक महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि शिमला मिरचीमध्ये येणारा जो थ्रिप्स आहे किंवा मक्यामधली लष्करी अळी आहे किंवा ऊसामधली हुमणी आहे, ह्या किडींना वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक औषधं वापरली जातात. थ्रिप्ससाठी 30 वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक औषधं आहेत. मक्यामधल्या अळीसाठी 40 औषधं आहेत.
हे औषधं आता ह्या किडींवर काम करत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं की हुमणी आता पार त्या औषधामध्ये बुडवली तरीही मरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर ह्या किडी बाद होण्याच्या मागे किंवा जे आज मी म्हटलं की युरोपियन युनियनमध्ये हे जे निर्बंध लावण्यात येत आहेत त्याचं बेसिक कारण म्हणजे एक तर ते त्या किडींच्या अगेन्स्ट काम करत नाही, त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स निर्माण होतो आणि उलट दुसरं म्हणजे ते जमिनीसाठी, पर्यावरणासाठी आणि मनुष्य जीवासाठी किंवा इतर जीवांसाठी हे घातक ठरत आहेत. आणि त्याच्यामुळं या रासायनिक औषधांचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आता या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर युरोपियन युनियन पेस्टिसाइड डाटाबेसमध्ये 1531 वेगवेगळ्या घटकांची माहिती दिलेली आहे. पण त्यापैकी म्हणजे 1531 केमिकल उपलब्ध आहेत. पण त्याच्यापैकी 909 केमिकल्स हे निर्बंध लावलेले आहेत. आता जसं मी म्हटलं की निर्बंध लावलेत, वापरण्यामध्ये आत्ता बंदी नाहीये. पण निर्बंध याचा अर्थ हे कुठेतरी अडचणीचे आहेत आणि भविष्यामध्ये हे सुद्धा बॅन होतील. म्हणजे आपण आधी जसं एंडोसल्फानचा विषय झाला, आज भारतामध्ये सुद्धा बॅन आहे किंवा आपण लिंडेन सारखे औषधं, डीडीटी सारखे औषधं हे बॅन झालेले आहेत. त्याच कॅटेगरीमध्ये ही 909 मॉलिक्युल्स भविष्यामध्ये जातील आणि जर रासायनिक औषधं जर बंद व्हायला लागली तर आपल्याकडे शेतमाल पिकवण्यासाठी पर्याय काय असेल हे आज प्रत्येकाने विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि जसं मी आता सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. म्हणजे एक ऍक्च्युअली विषय मी आतापर्यंत बायोपेस्टिसाइड, जैविक खतं, सेंद्रिय खतं ह्याच्याबद्दल एक आढावा घेतला की त्याचे खरंच किती चांगले उपयोग आहेत. पण जर जागतिक स्तरावर आपण जैविक आणि रासायनिकचा वापर बघितला तर आजही रासायनिक औषधाचा वापर हा 95% पेक्षा जास्त आहे. आणि हा 95% पेक्षा जास्त हा पण जे पिकं एक्सपोर्ट होतात म्हणजे द्राक्ष असतील, डाळिंब असेल, ज्या काही शेतमाल हा एक्सपोर्ट होतो त्या पिकामध्ये कुठेतरी थोडंफार जैविक आणि सेंद्रियचा वापर होतो. पण आपण जर बाकीची पिकं बघितली तर बाकीच्या पिकामध्ये 99% ते 100% रासायनिक शेतीच केली जाते आणि ते चित्र बदलणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे जर शेतमाल पिकवण्यासाठी जर एवढं रासायनिक औषध वापरण्यात येत असेल, सर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. म्हणजे आज जर एवढा रासायनिकचा वापर होत असेल तर आपल्याला सुरक्षित अन्न मिळणार कसं? नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. म्हणजे जर आपण बघितलं की FOAच्या साईटवरनं हा डाटा मी घेतला. 2015 मध्ये 41 लक्ष टन रासायनिक औषध, 41 लक्ष टन रासायनिक औषधाचा वापर झाला आणि विशेष म्हणजे हा वापर 2000 पेक्षा 35% जास्त वाढलेला आहे. म्हणजे 15 वर्षात 35% रासायनिक औषध जगभरामध्ये जास्तीत जास्त वापरण्यात आलं. आणि जर एवढं रासायनिक औषध जर वापरल्या जाणार तर आपल्याला सुरक्षित अन्न मिळणार कसं? नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. सर पुढची स्लाइड घ्या, ती झाली स्लाइड. आणि जसं मी म्हटलं की एवढ्या प्रमाणात जर रासायनिकचा वापर असेल तर आज आपण आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की डीडीटीचा वापर बंद करून किती वर्ष झालेत. पण हाच डीडीटी आज जे काही आपले लिफी व्हेजिटेबल्स आहेत म्हणजे पालक असेल, मेथी असेल, कोबी असेल, ह्या पिकांमध्ये या रासायनिक औषधांचे पार डीडीटीचे अंश आजही मिळतायत आणि डीडीटीचा वापर करून 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरीही जर त्याचे अंश, त्याचे रेसिड्यू जर आपल्याला ह्या लिफी व्हेजिटेबल मध्ये मिळत असतील तर आपल्याला विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर.
ज्या पद्धतीने लिफी व्हेजिटेबल्स मध्ये रासायनिक औषधांचे अंश आहेत, तसंच कंदमुळात सुद्धा हे अंश मिळतात. नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड सर. तसंच दुधामध्ये रासायनिक औषधांचे अंश मिळत आहेत आणि भारतामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये जसं बेंगलोर आहे, भुवनेश्वर आहे, लुधियाना आहे, उदयपूर आहे, ह्या वेगवेगळ्या सिटी मधलं दूध तपासण्यात आलं आणि त्या दुधामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रासायनिक औषधांचे अंश मिळाले. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर जर आपण म्हटलं की मासळी आणि समुद्र खाद्य याच्यामध्ये हेवी मेटलचं प्रमाण मिळतं आणि जसं मी आधीच म्हटलं की कॅडमियम सारखं किंवा बरेचसे आता हे हेवी मेटल दिलेले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. म्हणजे किडनीसाठी लेड, कॅडमियम अडचणीचा विषय होत जातो. तर नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड सर. आणि त्याचप्रमाणे जसं मी आधी जनावरांच्या दुधामध्ये औषधांचा अंश सांगितलं, त्याच पद्धतीने आईच्या दुधात सुद्धा रासायनिक औषधांचे अंश मिळतात आणि ही खरंच चिंताजनक बाब आहे की एवढ्या प्रमाणात जर रासायनिक औषधं वेगवेगळ्या माध्यमातनं म्हणजे जर आपण म्हटलं की बाबा मी व्हेज खातोय, नॉन व्हेज खातोय किंवा लहान बाळाला फक्त आईचं दूधच उपलब्ध आहे, पण प्रत्येक गोष्ट ही रासायनिक औषधाने अडचणीत होत चाललेली आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आणि एक आणखीन आता जे भविष्यातील जागतिक जे प्रॉब्लेम आहेत की 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 900 कोटी होणार आहे आणि त्यावेळेस सुरक्षित अन्न हे फार मोठा प्रश्न असेल की आपल्याला अन्नधान्याचं प्रोडक्शन जास्त वाढवून फायदा नाही. आपल्याला त्या अन्नधान्याची कसदारपणा, त्याची सुरक्षितता ही महत्वाची असणार आहे आणि त्याच्यामुळं हळू-हळू रासायनिक खतं आणि औषधाचा वापर कमी करून त्याला जैविक आणि सेंद्रियची जोड देऊन शेती करणं आणि स्पेसिफिकली रेसिड्यू फ्री फार्मिंग करणं ही आजची गरज आहे. नेक्स्ट. आणि हा एक खूप मोठा प्रश्न येत्या काळामध्ये प्रत्येकालाच जाणवणार किंवा तो आजच जाणवतोय की शेतीमध्ये काम करणाऱ्यांची जी संख्या आहे, म्हणजे हा डाटा हा फूड अँड ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन वरनं मी घेतलेला आहे. 1997 ला 40% जगातील लोकसंख्या 40% लोक ही शेतीमध्ये कामं करायची. पण 20 वर्षामध्ये म्हणजे 2017 पर्यंत 1997 ते 2017 ही 40% लोकसंख्या 28 वर आली. याचा अर्थ शेतीमध्ये काम करण्याची इच्छा कमी होत चाललेली आहे. आणि हा जो विषय आहे हा खरंच अडचणीचा होत जाणार आहे. जर शेतीच पिकली नाही, तर आपण खाणार काय? नेक्स्ट स्लाइड सर. आणि जर आपण आणखीन एक महत्वाचं बघितलं, की 1960 ते 2010 आपली उत्पादकता वाढली, प्रोडक्शन वाढलंय. पण त्याबरोबर आपण पेस्टिसाइड रेसिड्यू किंवा बाकीच्या अडचणी पण वाढल्यात आणि स्पेसिफिकली जर आपण म्हणायचं म्हटलं तर युरोपमध्ये जे काही आज आपण एक्सपोर्ट करतोय किंवा आता रशिया असेल, थायलंड असेल, चायना असेल किंवा तिकडे US असेल, तर ह्या सगळ्या देशांमध्ये जे काही निर्यात होतंय, त्या निर्यात होणाऱ्या पिकांमध्ये पेस्टिसाइडचा रेसिड्यू जेवढा असेल त्याच्यावर भाव ठरतोय. आणि पेस्टिसाइड कमी असतील तर त्याला चांगला भाव मिळतो. ही गोष्ट भारतामध्ये सुद्धा चालू होईल. कारण ज्या पद्धतीने हेल्थ इश्यूज वाढतायत, म्हणजे आज आपण प्रत्येकाने बघितलं, की कोरोना सारख्या आजाराने अख्खं जग बंद केलंय. आणि ह्या पेस्टिसाइडमुळं पण बऱ्याचशा अडचणी वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं नैसर्गिक किंवा जैविक आणि सेंद्रिय शेतीवर आपण भर देणं
हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं भविष्यात शेत पिकाचं जे नियोजन आहे ते खालील पद्धतीने बदलत जायला पाहिजेत. जी आज 100% रासायनिक शेती आहे, ती कुठेतरी एकात्मिक शेती व्हायला पाहिजेत. त्या एकात्मिकवरनं आपण नंतर रेसिड्यू फ्रीचा विचार करणार आणि रेसिड्यू फ्री नंतर आपण जैविक आणि सेंद्रिय. पण खरंच 100% जैविक सेंद्रिय कधी होईल हे बघणं फार गरजेचं आहे. आणि जागतिक स्तरावरच्या सेंद्रिय शेतीच्या खूप मोठ्या यशोगाथा उपलब्ध आहेत. नेक्स्ट स्लाईड. म्हणजे नेक्स्ट स्लाईड. हां. या स्लाईडमधनं आपल्याला असं दिसू शकतं, की साऊथ आफ्रिकन देशामध्ये नायगर म्हणून एक प्रदेश आहे. त्या नायगर हा अक्षरशः वाळवंट होता. 1975 ला अक्षरशः डाव्या बाजूला जर बघितलं तर आपण तो वाळवंट म्हणून त्याला म्हटलं जायचं 1975 ला. पण 30 वर्षानंतर त्या वाळवंटाचं शेत पिकांमध्ये रूपांतर करण्यामध्ये यश आलं आणि ह्याच्यामध्ये एका शेतकरी बांधवाचा खूप मोठा वाटा आहे, की ज्याने सुरुवात केली आणि तिथनं मग लोकांनी तो बदल घडवून आणण्यामध्ये त्याला मदत केली आणि हा बदल आपल्याला झालेला आज दिसतोय. म्हणजे 1975 ते 2005 हा 30 वर्षाचा कालावधी गेला आणि हे त्याच्यामुळं जे आपण म्हणतो, की हळू-हळू रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून त्याला नैसर्गिक घटकांची जोड देणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला एकात्मिक शेती आणि नंतर बाकीच्या गोष्टी करणं. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. शेत बांधावरची प्रयोगशाळा हा त्यामधलाच एक प्रयत्न आहे, की बऱ्याचशा निविष्ठा जैविक आणि सेंद्रिय मधल्या ह्या बांधावर होऊ शकतात आणि त्या महाराष्ट्रामध्ये आज 4 ते 5 ठिकाणी आपण करतोय. नेक्स्ट स्लाईड. ऍक्च्युअली आजपर्यंत ज्या काही वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, त्याचं थोडक्यात सांगतो. थोडं स्लाईड फास्ट घेतल्या तरी चालतील. डॉक्टर मुकुंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएचडी कंप्लीट केली. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातनं किंवा स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटच्या माध्यमातनं आम्ही वेगवेगळे संशोधन प्रकल्प राबवलेत. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. काही काळ मी जर्मनीमध्ये इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल कंट्रोल या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. नेक्स्ट स्लाईड. वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पामध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून किंवा प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्य करण्याची संधी मला मिळाली. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याची पण संधी मला जय बायोटेकच्या माध्यमातून मिळालेली होती. नेक्स्ट स्लाईड. त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय प्रकल्प जय बायोटेक येथे असताना मी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलंय, जसं भारत सरकार व स्पेन सरकार. नेक्स्ट स्लाईड. भारत सरकार व स्पेन सरकारचं आयनिया म्हणून संस्था होती, त्यांच्याबरोबर पण काम करण्याची संधी मिळाली. नेक्स्ट स्लाईड. भारत सरकार आणि ऑस्ट्रेलिया सरकार ह्याच्या माध्यमातून पण काम करण्याची संधी मिळाली. नेक्स्ट स्लाईड. त्यानंतर पुण्यामध्ये डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन आणि एनसीएल यांच्या प्रकल्पामध्ये सुद्धा मी डेक्कनकडनं प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्य केलेलं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट स्लाईड. किंवा भारतामध्ये रोमिफ इंडिया ही जी संस्था आहे प्रशांत नायकेवाडी सरांची, तर ह्या संस्थेला सुद्धा एक शास्त्रीय सल्लागार म्हणून मी काम करतोय. नेक्स्ट स्लाईड. किंवा वाशिम मधला जो जय किसान शेतकरी गट आहे त्या गटाचा संचालक म्हणून सुद्धा मी कार्यरत आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी चर्चासत्र भारतामध्ये होतात, तर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे सुद्धा काही वेळेला माझे चर्चासत्र जैविक आणि सेंद्रिय शेतीबद्दल झालेले आहेत. आणि जसं मी आधी पण गणपतराव पाटील सरांचं नाव घेतलं. सरांचं जमिनीची क्षारता कमी करण्यामध्ये खूप मोठं काम आहे आणि प्रत्येकाने त्यांची यशोगाथा वाचणं फार महत्वाचं आहे. आणि वाशिम जिल्ह्याचे आधीचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक सर किंवा आत्ताचे जे काही जिल्हाधिकारी सर आहेत किंवा आदरणीय तोटावार सर असतील, या सगळ्या लोकांची आज मदत होते. नेक्स्ट स्लाईड. आणि
या वेगवेगळ्या सगळ्या किंवा जय पाटील असेल, कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा असेल, अमरावती विद्यापीठ असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, डेक्कन शुगर आहे, दत्त सहकारी साखर कारखाना आहे, सेंट थॉमस कॉलेज भिलाई छत्तीसगड आहे, किंवा आता सीताई नॉलेज सेंटर, शेतकरी संपूर्ण शेतकरी बांधव, जय किसान गट आणि फार्मलॅब पुणे या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अगदी Thank you, छान madam. Thank you very प्रकारे आणि छान प्रेझेंटेशन होतं सर. मी आपल्या प्रेझेंटेशनला उपस्थित होती. खूप छान प्रेझेंटेशन होतं आणि खूप छान माहिती आज मिळाली आहे सर. तर मी सर रामेतीच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद मानते. आपण आम्हाला वेळ दिला आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिली. तर मी आपले पुनश्च एकदा धन्यवाद मानते. तसेच इतर पार्टिसिपंटचेही मी धन्यवाद मानते. तर मी संतोष चव्हाण सरांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानते आणि प्रथम सत्र इथेच थांबवते. धन्यवाद सर. ओके. थँक्यू मॅडम.